ज्यांना वाटतं मी बाप्पांचा खूप मोठा भक्त आहे, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी, कारण या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत माहित नसलेले बाप्पा, आणि ज्यांच्याबद्दल ऐकून तुम्ही बाप्पांच्या अजून प्रेमात पडाल. कारण या जगात बाप्पा एकच आहेत, पण मूर्त्या हजार आहेत. आम्ही जे आज सांगणार आहोत त्यातल्या मूर्त्या भयंकर आहेत, कारण या मूर्त्या काही भक्तीतून, काही पुराणातून आणि काही अघोरी शक्तीतून जन्माला आल्यात. आज आपण फक्त गणपती बद्दल नाही तर बाप्पांच्या अशा मूर्त्यांबद्दल बोलणार आहोत ज्यांच्यापासून तुम्ही एकतर लांब राहायला हवं किंवा एकदा तरी यांचं दर्शन घ्यायला हवं, कारण यांच्याबद्दल तुम्ही एकदा ऐकलं की यांना विसरूच शकणार नाही. मग तयार आहात का? कारण बाप्पांचं हे पहिलंच रूप ऐकून तुमच्या अंगावर काटे येतील. आणि हा गणपतीला पूजायचं म्हणजे जीवाशी खेळ. हा गणपती तुम्ही फारसा पाहिलाच नसेल, कारण हा आहे अघोर गणपती. या गणपतीची सामान्य माणसं पूजा करू शकत नाहीत. याची पूजा फक्त तांत्रिक आणि अघोरीच करतात. याला उच्छिष्ट गणपती असंही म्हणतात. उच्छिष्ट म्हणजे जे वर्ज नाही. या पूजेमागे काही गुप्त विधी असतात. तांत्रिक ग्रंथांमध्ये म्हणजे रुद्र यामल तंत्र आणि गणेश तंत्र यांसारख्या गुप्त ग्रंथांमध्ये या गणपती बद्दल लिहिलंय. 4 हात, लाल काळा रंग आणि त्याच्या मांडीवर एक देवी बसलेली असते. तंत्र विद्येनुसार ही पूजा भूत पिशाच यांचा प्रभाव दूर करते. पण हे किती भयंकर आहे माहितीये? हा एक असा गणपती ज्याच्यामुळे पेशवाई बुडाली असं म्हणतात, आणि याची पूजा करणं म्हणजे जीवाशी खेळ. इतिहासात एक अशी दंतकथा आहे की पेशव्यांच्या काळात राघोबा दादांनी त्यांच्या अघोरी गुरूंकडून तांडव नृत्य करणारी उग्र गणपतीची मूर्ती मागवली होती. इतिहासकारांमध्ये या गोष्टीबद्दल वाद आहेत, पण काहींच्या मते याच मूर्तीमुळे पेशवाई बुडाली. असं मानलं जातं की ज्या घरात ही मूर्ती गेली त्या घराची वाट लागली. मग ही मूर्ती शक्ती असेल की श्राप? आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. नाही, काळजी करू नका, सगळेच बाप्पा काही असे नाहीये. पण आता मी तुम्हाला एक अशा बाप्पांबद्दल सांगणार आहे ज्यांना तुम्ही पूजू शकता, पण अख्ख्या जगात यांचं एकमेव मंदिर. हे आहेत असे बाप्पा ज्यांच्याबद्दल तुम्ही ऐकलंच नसेल. तुम्हाला ऐकून खोटं वाटेल, पण आपल्या बाप्पांची हत्तीचं मुख नसणारी मूर्ती सुद्धा आहे. ज्या वेळेला बाप्पांना हत्तीचं मुख बसवलं नव्हतं त्या आधीचा हा गणपती. हे आहे तमिळनाडू मधलं आदि विनायक मंदिर. तिरुवरूर या जिल्ह्यामध्ये तिलतर्पणपुरी इथं हे मंदिर आहे. लोक म्हणतात हेच गणपतीचं ओरिजिन आहे, म्हणजे मूळ रूप. इथले स्थानिक मानतात खुद्द अगस्त्य ऋषी यांनी इथे पूजा केली होती. वाटलं ना आश्चर्य हे ऐकून? ही होती गणपतीच्या एका विसरलेल्या रूपाची गोष्ट. पण गणपतीचं गूढ इथंच संपत नाही, कारण पुण्यातला हा बाप्पा सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. तो आहे आपल्या पुण्यामध्ये. ही 50 वर्षापूर्वीची गणेश मूर्ती विलक्षण आहे, कारण हा आहे ग्रहणात बसवलेला गरुड गणपती. ही मूर्ती कुठल्या साधारण मूर्तिकाराने घडवली नाहीये. महाराष्ट्रातले अष्टविनायक तुम्हाला माहिती असतील, पण ही मूर्ती त्यांनी बनवली आहे ज्यांनी पुण्यातले अष्टविनायक घडवले, ज्यांनी दगडूशेठची मूर्ती सुद्धा घडवली, ज्यांचं नाव आहे नागेश शिल्पी, जे मुहूर्त बघून मूर्ती घडवायचे. मूर्तीमध्ये नवग्रह बसवायचे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोवळं नेसून ओल्या अंगाने हे मूर्तीची रचना करायची. याच्याबद्दल सगळ्यात विलक्षण गोष्ट म्हणजे इतर गणपती प्रमाणेच ही सुद्धा डाव्या सोंडेची बनवायला घेतलेली. पण तुम्ही आता बघाल तर याची सोंड तुम्हाला थोडी उजवीकडे वळलेली दिसेल. अनेक कार्यकर्त्यांना हा बाप्पा पावलाय. कुणाला मूल झालं, कुणाला ऐश्वर्य मिळालं आणि कुणाला मिळाली खोटं बोलण्याची शिक्षा. या वर्षी या बाप्पांच्या मूर्तीला 50 वर्ष पूर्ण झाली. हा गणपती बघायला विसरू नका. आणि थांबा, एवढंच नाहीये, कारण इथून पुढचे बाप्पा तर अजूनच भारी आहेत. बाप्पांची जगभर हवा आहे, कारण त्यांना अख्खं जग ओळखतं. बाप्पांना थायलंड मध्ये फ्राफिकानेत म्हणून ओळखतात. तिथे तो कला आणि व्यवसायाचा देव मानला जातो. जपान मधले बाप्पा तर वेगळेच आहेत, कारण इथे 2 हत्ती एकमेकांना मिठी मारतात आणि यांची पूजा केली जाते. आणि बाप्पांच्या या जापनीज रूपाला म्हणलं जातं कांगीतेन. पण वेट, जपान मध्ये एक नाही तर गणपतीचे अनेक नाव आहेत. हे ऐका. शोटेन म्हणजे पवित्र देव. जपान मध्ये काही ठिकाणी तर आपल्या बाप्पांना गणाबाची असंही म्हणतात. अहो, आपले बाप्पा तर चायना पर्यंत पोहोचलेत. अहो खरंच, चायना मध्ये त्यांना विनायका म्हणलं जाते किंवा विनायकिया या नावाने ओळखलं जातं, जे संस्कृत मधल्या विनायक या शब्दावरून आले. तमिळनाडू आणि श्रीलंकेत तर यांना म्हणतात पिल्लैयार म्हणजे लहान मूल किंवा सन्माननीय पुत्र. तुम्हाला यापैकी कुठलं नाव भारी वाटतंय ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. एक असा गणपती जो दरवर्षी थोडा वाढतो. आंध्र प्रदेशात चित्तूर जिल्ह्यात कणीपक्कम इथे आहे वरद सिद्धी विनायकाचं मंदिर.
या बाप्पांची मूर्ती कोणी बनवली नाहीये, तर ती स्वतःच एका विहिरीतून प्रकट झाली आहे. आणि सगळ्यात वाढीव गोष्ट म्हणजे असं म्हणलं जातं की ही मूर्ती दरवर्षी थोडी थोडी वाढत जाते. या बाप्पांना न्यायाचा देव म्हणून सुद्धा ओळखला जातो. इथे लोक आपापसातली भांडणं मिटवायला येतात. असं मानलं जातं की जो खोटं बोलतो त्याला या बाप्पांसमोर खरं मान्य करावं लागतं, आणि जर का कोणी खोटं बोललं तर वाईट अनुभवाला सामोरे जावं लागतं. या प्रथेला इथे म्हणतात प्रमाणम. या मूर्तीचा आपल्याला फक्त चेहरा आणि पोटाचाच भाग दिसतो, आणि या मूर्तीचा पायाचा भाग अजूनही पाण्याच्या आत आहे. हे ऐकून एक मात्र नक्की जाणवतं, बाप्पा कुठे का असेना, बाप्पांची किमया न्यारीच आहे. बाकी सगळं ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे का भारतातील सगळ्यात मोठी मूर्ती कुठे बनवली होती? पुण्यात की मुंबईत? दोन्हीकडेही नाही. हा आहे हैदराबाद मधला खैराताबादचा गणपती. त्यांची एंट्री थेट कोर्टात होती. 2024 मध्ये या बाप्पांची उंची 60 फूट होती. तेव्हा ती भारतातली सगळ्यात उंच मूर्ती होती. लाखो लोक तिच्या दर्शनासाठी गर्दी करायचे आणि प्रत्येक वर्षी नवीन रूप पाहायला उत्सुक असायचे. पण एवढ्या उंच मूर्तीवर कोर्टाने खटला चालू केला, आणि मग तेव्हापासून त्यांनी मूर्तीची हाईट थोडी कमी केली. पुणे मुंबईत तर गणपती बघायला खूप गर्दी होते, पण हैदराबाद मध्ये लाखो लोक या बाप्पांच्या दर्शनासाठी गर्दी करतात. प्रश्न असा येतो की गणपतीची सगळ्यात उंच मूर्ती कुठे? तर भाई लोक आता जरा रेडी होऊन बसा, कारण आता तुम्हाला मोठा धक्काच बसणार आहे. कारण बाप्पाची सगळ्यात मोठी मूर्ती भारतात नाहीच आहे, तर ती आहे थायलंड मध्ये. ही आहे 128 फुटांची गणपतीची भली मोठी मूर्ती, ती सुद्धा ब्रॉन्झची. ही मूर्ती 2012 मध्ये बनली. आणि इथले थाई लोक असे मानतात या बाप्पांमुळे कला आणि व्यवसाय वाढतो. तुम्हाला परत एक धक्का बसणार आहे, कारण बाप्पांची भारतातली सगळ्यात उंच मूर्ती पुण्यात किंवा मुंबईत नाही, ती आहे कोल्हापूर मध्ये. ही भारतातील सगळ्यात मोठी आणि जगातली दुसऱ्या क्रमांकाची मूर्ती आहे. याचं वजन आहे 800 टन. या मूर्तीची उंची आहे 85 फूट, आणि हा आहे कोल्हापुरातला चिन्मय गणेश. तरीही तुम्ही म्हणाल पुण्या मुंबई पैकी कोणाचे गणपती मोठे आहेत? तर हे बघा, मुंबई खेतवाडी गल्ली क्रमांक 11, मुंबईचा महाराजा यांची जवळपास 38 फुटांची मूर्ती असते, कधी कधी 47 फुटांची सुद्धा. आणि पुण्यामध्ये अंधेरीश्वर या मंडळांनी 21 फुटांची कागदाच्या लगदापासून बनवलेली ही इको फ्रेंडली मूर्ती बघा. ही आहे पुण्यातल्या गणेश उत्सवातली सगळ्यात उंच मूर्ती. बाप्पांच्या कथा अजून हजार आहेत, आणि त्या सगळ्या घेऊन आम्ही परत येणार आहोत. कारण आता शार्पनर वर गणराजाचं खरं रूप उलगडतंय. मला गणपती बाप्पा मोरया.